नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी करणार आहे अनबॉक्सिंग दोन प्रोडक्टची. पहिला आहे DJIचा ॲक्शन 5 प्रो कॅमेरा आणि दुसरा आहे माईक, जो पण DJIचाच आहे. तर आपण टाईम वेस्ट न करता लगेच आपण अनबॉक्सिंग करूया, फाडूया आहे ना. आणि मी तुम्हाला 5 अशी गोष्ट सांगणार आहे ॲट द एंड ऑफ व्हिडिओ, ज्याच्यामुळे मी DJI ॲक्शन 5 प्रो घेतला आहे, GoPro असूनही माझ्याकडे. तर बघूया ते. मित्रांनो, हे बघा आपले दोन प्रोडक्ट. हा आहे DJIचा माईक मिनी आणि हा आहे ॲक्शन 5 प्रो. तर चला आता आपण ह्याला पहिले ओपन करूया, कारण की हा सर्वात मोठा प्रोडक्ट आहे. मित्रांनो, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. इकडे लिहिले आहे ॲक्सेसरीज आणि इकडे आहे DJI ऑस्मो ॲक्शन 5 प्रो. बघा, आपण पहिले ऑस्मो ॲक्शन 5 प्रोच काढूया. वाह! बघा, आणि हे आहे ॲक्सेसरीज. सो हे बघा, ॲक्सेसरीज लिहिलेलं आहे. ॲक्च्युली हा आहे ॲक्शन 5 प्रो ॲडव्हेंचर क्रिएटर कॉम्बो. सो ॲडव्हेंचर क्रिएटर कॉम्बो असल्यामुळे काय आहे की ह्याच्यासोबत आपल्याला ॲक्सेसरीजही भेटतात. सो जे काय आहे ते बघूया आपण आतमध्ये. पहिले आपण कॅमेरा बघून घेऊ. मस्त कॅमेरा आहे. सो हा एक आहे कवर दिसतोय मला. त्याचा जो केस असतो तो एक केस. आणि हे काय, हा आहे कॅमेरा. येस मित्रांनो, हा बघा कॅमेरा फुल फ्रेश एकदम. पेटी पॅक, सगळीकडून पॅक आहे. जिथून आहे तिथून सगळीकडून पॅक आहे. उहू 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 उहू. आहा, काढूया का, हे काढूया का? 1 2 3. आहा, बघा कॅमेरा बघा, कडक एकदम. तर मित्रांनो, हा आहे आपला ॲक्शन कॅम आणि खूप लाईट वेट आहे खरं तर. आणि स्क्रीन खूप मोठी आहे. बघा, स्क्रीन खूपच मोठी आहे. जो गोप्रो असतो ना, त्याची स्क्रीन जरा छोटी असते, तिथे जरा एजेस असतात. ह्याचे पण एजेस आहे, पण मस्त आहे, मोठी स्क्रीन आहे खूप. आणि त्याच्यासोबत हे आलं आहे, हे काय आपण बघूया. माझ्या मते तरी ही केसच आहे. कुठून उघड तरी यायला. तो ही त्याची केस आहे. हे बघा, हे स्क्रूज आहे माउंट करायला, जेव्हा आपण यूज करतो तेव्हा. हा मला वाटतं माउंट आहे. आणि ही त्याची केज आहे, जी आपण ह्याच्यामध्ये मतलब जो आपला हा आहे ॲक्शन कॅम आहे तो ह्याच्यात टाकून वापरायचा. तर सध्या तोंडात माझ्या गोप्रोच येते सारखं, पण यस, ॲक्शन कॅम ह्याच्यात टाकून वापरायचा. बघूया आपण कसं लागतं ते. हे बघा मित्रांनो, हाच तो माउंट आहे. हा बघा, हा एक माउंट आहे आणि हा एक माउंट आहे. हा ऑफकोर्स मॅग्नेटिक माउंट आहे. हा आपण डायरेक्ट असं चिटकवायचा आणि हेही त्या स्क्रूसोबत यूज होणार आहे. असा याला स्क्रूसाठी वापरायला आहे. सो मस्त. मित्रांनो, ही जी केस आहे ना, ती मीडिया मोड नाही आहे. म्हणजे गोप्रोमध्ये कसं मीडिया मोड असतो, तिथे इथे त्याला प्लग असतो. सो इथे आपल्याला ह्याच्यातून काही विंडो काढायची नाही आहे इकडची. डायरेक्ट ह्याला असं थोडं एक कसा फाकवायचा आणि डायरेक्ट आतमध्ये प्रेस करून इट्स डन. हे बघा, गेला, झालं. हा एकदम मस्त असा फिट बसला आतमध्ये. आणि ही त्याची केसच आहे. हा असाच वापरलेला माझ्यामध्ये तरी बरं आहे, कारण की कुठे पडणार तर काय लागणार नाही. सो त्याच्याच प्रोटेक्शनसाठी प्रोटेक्शन केसच आहे ही. आणि ही फ्री आली आहे. गोप्रोमध्ये घंटा कोण देतं एवढं फ्री. आणि हे आहे सेल्फी स्टिक, ह्याला म्हणतात सेल्फी स्टिक. ही खूप लांब आहे. सध्या आता माझा कॅमेरा एवढा नाही आहे अँगलला की तुम्हाला दाखवू शकतो किती लांब आहे, पण ही खूप लांब आहे, खूप. हे बघा, हे बघा, हे बघा, प्रचंड लांब आहे एकदम. इकडे खूपच लांब आहे. आपण आता बघूया ह्याच्यामध्ये काय आहे नक्की. चला, हा ॲक्सेसरीजचा पिटारा खोलू. आणि हा अजून एक माउंट आलेला आहे. वाव भाई साब, म्हणजे ह्या लोकांनी खूपच माउंटवर माउंट दिलेत, ॲक्सेसरीज दिलेत. आपल्याला काहीच घ्यावं नाही लागणार बाहेरून. हे बघा, मस्त एक माउंट दिला आहे. हा बघा, हा एक माउंट आहे. आणि नंतर दुसरं काय बघूया, बघूया बघूया बघूया. ही एक वायर आहे. आणि हा आहे बॅटरी बॅक.
जे जे हा याच्यामध्ये बॅटरीज असणार, याच्यामध्ये दिसतं तरी तसंच आहे, DJ लिहिलं आहे बघा. आहा, नुसतं लाईट जळते बघा. तिन्ही बॅटरी चार्ज आहेत मोस्टली. तरी बंद केले की माझ्यामध्ये झालं बघा. आणि आपण आता याच्यातली एक मधली बॅटरी यूज करूया कॅमेरा ऑन करण्यासाठी. बघा, हा बॅटरी उघडायचा पॉईंट आहे इकडे, आणि वरचा ॲरो दिलाय, प्रेस करून वरती ढकलायचं आणि असं खोलायचं. आणि आपण ही आता बॅटरी टाकूया. याचा पॉईंट कुठे बघू बॅटरीचा. येस, मिळाला. गेली बॅटरी मस्तपैकी. बंद केला. आता आपण चालू करूया DJI ॲक्शन कॅम. चला, गणपती बाप्पाचं नाव घेऊन स्टार्ट करूया आपण कॅमेरा. गणपती बाप्पा मोरया. आहा, DJI भारी दिसतं यार. म्हणजे आणि ही स्क्रीन पण साधी स्क्रीन नाही. सो तेही एक लक्षात घ्या तुम्ही. गोप्रोला आपले साधी स्क्रीन असते, हे ओलिड स्क्रीन आहे. सो काय आलंय, थांबा 2 मिनिटं बघतो मी. तर आपला कॅमेरा चालू झालाय, चालू झालाय, चालू झालाय. आता याच्यातली सेटिंग्स जरा बघावी लागणार, ती मी एकदा चेक करतो. आता आपण माईक अनबॉक्स करूया मित्रांनो. हा त्या कॅमेरा तर झाला, एकदम मस्त दिसतोय, फुल एकदम फट्टे. हे बघा मित्रांनो, आपले सगळे पॅकेट साईडला केल्यावर आपल्याकडे उरले आहेत ह्या गोष्टी. हे बघा, हा केस आहे, हा माउंट आहे, हे दोन्ही माउंट आहेत. त्याच्यानंतर ही चार्जिंग वायर आहे, हा कॅमेरा आहे, आणि हे 2 त्याचे स्क्रूज आहे. इकडे आहे हा एक आहे आपलं बॅटरी पॅक आहे. बॅटरी पॅक त्याच्यामध्ये 3 बॅटऱ्या आलेल्या. एक बॅटरी आपण ह्याच्यामध्ये टाकल्या, 2 बॅटरी आहेत त्याच्यात. आणि ही एक खूप मोठी सेल्फी स्टिक आहे, आणि हा बॉक्स आहे त्याचा. सो येस, चला तर आता आपण माईक अनबॉक्स करूया. सो येस, ह्याला पण मस्त असा सील आहे, तो काढून टाकू. माईक असेल, पाऊच असेल. हा बघा, हा पाऊच आलाय, बाहेर मस्त. हा एक DJIचा पाऊच आहे. काय क्वालिटी आहे बघा ना बाई, प्रीमियमनेस. आणि ह्याच्यामध्ये आहे छोटूसा कवर. माईक शोधायचा आहे आपल्याला, थांबा. माईक कुठे बघूया, माईक कुठे आहे पॉकेटमध्ये, काय काय आहे. मला वाटतं ते डेड कॅट आलेली. हा बघा, हा माईक आहे. येस, हा बघा, हा माईक आहे. आणि काय काय बघू, आणि काय आहे हे. हा चार्जिंग स्टँड आहे. आपल्या स्मार्टवॉचला चार्जिंग स्टँड असतो ना, तसा टाईपमध्ये एक स्टँड आहे. आणि केबल. येस, DJIचा माईक मिनी जो होता त्याच्यासोबत हे सगळं आलेलं आहे. हा बघा, हा एक पाऊच आहे. त्याच्यानंतर हे तुम्ही बघितलं ते डेड कॅट चार्जिंग केबल, आणि हे स्टँड आहे चार्जिंग करण्यासाठी. हे अजून एक डेड कॅट आहे, काही पाहिजे असेल तर. आणि हा पाऊच जे बघितल्या आपण, तर बस एवढंच सामान आहे, छोटं आहे. तर मित्रांनो, आता बारी आली आहे सांगायची तुम्हाला त्या 5 गोष्टी ज्याच्यामुळे मी ॲक्शन 5 प्रो घेतला. असे तर बरेच पॉईंट्स आहे सांगण्यासारखे, पण ह्या 5 खूप स्ट्रॉंग पॉईंट आहे. पहिला तर पॉईंट आहे बघा. आता तुम्ही ह्याला स्वाईप करून इकडे जाल ना, तर इथे तुम्हाला दिसतं इंटरनल स्टोरेज. ऑलमोस्ट 50 GB ची इंटरनल स्टोरेज आहे. मेमरी कार्ड काय नाही, तर तुम्ही डायरेक्ट शूट करू शकतात. 50 GB म्हणजे एक ट्रिप तर इनफ होऊन जाते, एक ट्रिप तुम्ही शूट करू शकतात. सेकंड पॉईंट आहे हा मॅग्नेटिक माउंट. हा बघा किती इझी आहे. डायरेक्ट आपण असं काढलं, झालं, डायरेक्ट तो इथे लागतो, झालं. सरा ते स्क्रू लावत बसा, घुमवत बसा, त्याची काही झंझटमारी नाही आहे. हा खूप एक इझी पॉईंट आहे. सो हा सेकंड पॉईंट आहे. थर्ड पॉईंट आहे तो जे तुम्ही बघितलं, वायरलेस माईकचं कनेक्शन. वायरलेस माईकचं डायरेक्ट याला कनेक्शन आल्यामुळे काय आपण डायरेक्ट ब्लॉगिंगला यूज करू शकतो, काही टेन्शन नाही आहे. आणि पण तुम्हाला DJIचाच माईक लागतो जो डायरेक्ट कनेक्ट होतो, नाही तर तुम्हाला जे इथे थोडंसं हे लावावं लागणार, त्याचे ट्रान्समिटर्स लावायला लागणार इकडे साईडला, त्याच्याने पण कनेक्ट होतो. बट इट्स ओके, म्हणजे DJIचाच आपण आता माईक घेतला तर डायरेक्ट तो कनेक्ट करू शकतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला 3 पॉईंट सांगितले आता. एक आहे की याचा इंटरनल स्टोरेज, हा नंतर हा माउंट आहे, त्याच्यानंतर वायरलेस, आणि चौथा पॉईंट आहे ह्याचा नाईट मोड, जो मी आता तर दाखवू नाही शकत. पण आपण नेक्स्ट व्हिडिओ मी काढीन नाईट मोडचा, त्याच्यामध्ये बघा तुम्ही. नाईट मोड एकदम ऑसम आहे ह्याचा. सो नाईटमध्ये तुम्ही एकदम मस्त व्हिडिओ काढू शकतात. आणि 5वा पॉईंट आहे, तो मी तुम्हाला दाखवू शकतो, जो आहे की तुम्ही समजा कुठला आपण व्हिडिओ काढतोय, त्याच्यामध्ये आता प्रो मोडमध्ये जाऊन तुम्ही कलर समजा सिलेक्ट केला, तर तुम्हाला इकडे ऑप्शन येणार आहे D-Log Mचा, जो खूप एक चांगला ऑप्शन आहे कलर ग्रेडिंगसाठी. आणि बरेचसे नॅचरल कलर्स आपल्याला बघायला मिळतात. हा खूप असा एक म्हणजे एकदम हा लो प्रायोरिटीवाला पॉईंट आहे, पण पॉईंट आहे, चांगला पॉईंट आहे. सो हे पण एक तुम्ही कन्सिडर करू शकता जेव्हा तुम्ही ॲक्शन कॅमेरा घेतात तेव्हा, कलर ग्रेडिंग किंवा कलर्स तुम्हाला आणायचे असतात तेव्हा. मित्रांनो, फायनली आपली अनबॉक्सिंग झालेली आहे आपल्या DJI ॲक्शन 5 प्रोची आणि DJI माईक मिनीची. तर ह्याचे जो आउटपुट येणार आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. त्याच्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा. ह्याचे डेचे व्हिडिओ, नाईटचे व्हिडिओ सगळे तुम्हाला बघायला मिळतील.
आता मी ह्याच्याने शूट करणार आहे, जिथे आम्ही जाणार आहे उद्या. तर खूप मजा येणार आहे तिकडे तर. आणि खूप माझ्या मनात इच्छा होती की ह्याच कॅमेऱ्याने ते शूट झालं पाहिजे. तर बघूया आपण आता पुढे हळूहळू कसे व्हिडिओज ह्याच्यातून कॅप्चर केले जातील. आणि म्हणजे जे लोक बोलतात, म्हणजे जेवढं मी ऐकलं आहे तेवढं सगळं खरं आहे का मला सगळं चेक करायचं आहे. आणि याचा बेस्ट सेटअप आहे तो मोटो ब्लॉगिंग पण ह्याच्याने एकदम आपल्याला टेस्ट करायची आहे. सो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला सगळे व्हिडिओज आणि मस्त बघायला मिळतील. आणि मित्रांनो, हा माझा फर्स्ट ब्लॉग होता अनबॉक्सिंगचा. तर त्याच्यामुळे मला खूप शिकायलाही भेटलं काय आपल्याला वापरावं लागेल. ते बघा, मी डायरेक्ट टी शर्ट बदलून आलो कारण की एवढं गरम झालं नाही ते, हे अनबॉक्सिंग करताना सगळा घाम झाला. त्याच्यामुळे आता बघूया नेक्स्ट व्हिडिओ तर मी थोडासा चांगला करायचा प्रयत्न करीन अनबॉक्सिंगचा. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्येच. तर चला, बाय बाय.